प्रश्न पूछते आणि वचनामध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला प्रश्न विचारते, क्या कभी आपका अपमान हुआ है? आणि कधी तुमचा अपमान झालाय का? हाँ? किसी ने आपका किया है? कोणी तुमचा केलाय? हाँ? किया है? तब आपको क्या हुआ है? तेव्हा तुम्हाला काय झालं? हुआ, दुःख झालं, फिर मग रोए, रडला, फिर मग गुस्सा हुआ, राग आला, फिर आणि हाँ? बोलना छोड़ दिया। मी बोलणं टाळलं. उसका ज़्यादा होता है ना, इसीलिए उसका ज़्यादा अपमान होता है, मुझे मालूम है। हाँ, फिर बोलना छोड़ दिया, फिर बोलणं टाळलं. हाँ? तिरस्कार करने लगते हैं, उस जिसने अपमान किया उसे तिरस्कार करते हैं, त्याने अपमान केला त्याचा तिरस्कार करू उसको लागले, देखना पसंद नहीं करते, त्याला बघायला उससे नाही बात आवडत, करना पसंद नहीं त्याच्याशी करते। बोलायला नाही आवडत. फिर आणि हाँ, आपण काय एवढी वाईट आहेत काय? सारखं आमचा अपमान करतात, आम्ही काय एवढं पडलेलो आहे काय? आम्ही काय त्यांचं काटवाय? सारखं आमचा अपमान करायला? हा? काय देताय काय तुम्ही लोक आम्हाला आमचा अपमान करायला? हैं? पता है ना अपमान? हाँ, तो आज हम यही देखने वाले हैं। आज हम अपमान के बारे में देखने वाले हैं। हाँ, तो हम देखने वाले हैं यीशु का भी अपमान हुआ, लेकिन जैसे यीशु का अपमान हुआ वैसे हमारा नहीं हुआ। आणि आपण पाहतो की येशूचा सुद्धा अपमान झालेला आहे, पण जसा येशूचा अपमान झाला तसा आपला नाही ऐसा झाला. नहीं है। और वैसा हमारा नहीं हम होगा. पढ़ेंगे मत्ती अध्याय 12 मत्ती अध्याय 12 27 अध्याय 27 मैथ्यू चैप्टर 27 अध्याय 27 और उसका 27 से त्याचं 27 पासून 27 से 35 आणि 27 पासून 35 पर्यंत. 27 से मत्ती मैथ्यू मत्ती 27 अध्याय 27 उसका 27 से त्याचं 27 पासून 36 तक 35 तक। 35 पर्यंत. तब सिपाहियों के द्वारा यीशु का अपमान। तब हाकिमों के सिपाहियों ने यीशु को किले में जाकर सारी पलटन सारे चारों ओर इकट्ठा की, उसके कपड़े उतारकर उसके लाल रंग का बागा पहनाया, कांटों का मुकुट गूंथकर सिर पर रखा और उसके दाहिने हाथ में सरकंडा किया और उसके आगे घुटने टेककर ठट्टों में उड़ाने लगे और कहा, हे यहूदियों की राजा नमस्कार, और उस पर थूका और वही सरकंडा लेकर उसके सिर पर मारने लगे। जब वे उसकी ठट्ठा कर चुके तब वो बागा उसको फिर से उतार कर फिर उसी के कपड़े उसको पहनाए और क्रूस पर चढ़ाने के लिए ले गए। बाहर जाते हुए उन्हें शिमोन नाम का एक पुरानी मनुष्य मिला। उन्होंने उसे बेगार में पकड़ा कि उसे क्रूस पर उठाकर ले चले, उस स्थान पर जो गोलगत्ता अर्थात खोपड़ी का स्थान कहलाता है। उन्होंने पित्त मिलाया हुआ दाखरस उन्हें पीने दिया, परंतु उसने छपकर पीना न चाहा। तब उन्होंने उसके कपड़े निकालकर उसे क्रूस पर चढ़ाया और चिट्ठी डालकर उसके कपड़े बांट दिए। नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडे त्याच्या विरुद्ध जमवले. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी जगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहूद्यांचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याचे वस्त्रे त्याच्या अंगात घातले आणि त्याला वधस्तंभावर खेळण्याकरता घेऊन गेले. ते बाहेर जात असताना शिमोन नावाचा कोणी कुरणीकर मनुष्य त्यांना आढळला. त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ पाहण्याकरता भेटीस धरले. मग गोलगत्ता नावाची जागा म्हणजे गवटीची जागा येथे येऊन पोहोचल्यावर त्यांनी त्याला पित्त मिश्रित द्राक्षरस पिण्यास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. त्याला वधस्तंभावर केल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. जे संदेश त्याने सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ते असे की त्यांनी माझे वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. आपण प्रार्थना करू. पवित्र पिता, हम धन्यवाद देते हैं वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना। इनमें से किसी को भी नींद आने नहीं देना। इनकी आत्मा को मैं बांधती हूँ, उसका विरोध करते हुए उसे निकल जाने की आज्ञा देती हूँ। इनकी मन की आँखें ज्योतिमय कर देती हूँ। एफिशियंस 1:18 के अनुसार प्रभु इनकी सच्ची बुलाहट क्या है, इसकी आशा ये जान सके। प्लीज़ मेरे पिता, इन्हें तू सहायता करना। वचन थोड़ा ही समय है लेकिन ध्यान से सुनने के लिए तू मदद करना।
Praise the Lord. Praise the Lord. हम यहाँ देखते हैं कि यीशु का अपमान किया जा आणि रहा आपण पाहतो की ते येशूचा है। अपमान वो झाला. यीशु जो परमेश्वर का पुत्र, आणि तो येशू जो देवाचा जो पुत्र आहे, स्वयं परमेश्वर जो है, स्वतः देव आहे, जिसने सारी सृष्टि बनाई, ज्याने संपूर्ण सृष्टी उसकी बनवली नहीं बनाई। आणि त्याच्यासाठी बनवली. जो आज ये संसार हम देखते हैं वो यीशु के लिए बनाया गया। आणि आज हे जगत आपण बघत आहोत ते त्यांनी स्वतःसाठी बनवलेलं आहे. हमारी रचना यीशु के लिए हुई। आणि आपली जी निर्मिती आहे येशूसाठी झालेली आहे. तो इसीलिए वो यीशु जो महान, पवित्र, सामर्थी, अद्भुत काम करने वाला, चमत्कार करने वाला, मरे हुए को जिलाने वाला, कोड़ियों को चंगा करने वाला, सब उसके लिए कोई बात कठिन नहीं। ऐसे महान राजा, उसको क्या किया जा रहा है? उसका अपमान किया जा रहा है। आणि तो येशू जो महान आहे, ज्याने संपूर्ण सृष्टी बनवली, ज्याने आपल्याला बनवलं, ज्याने अंधांना डोळे दिले, लंगड्यांना चालायची शक्ती दिली, कुष्ठरोगी यांना बरं केलं, आणि इतका महान देव ज्याला काही अशक्य नाही, त्या राजाचा आता अपमान होत आहे. उसका अपमान सबसे बड़ा कौन सा अपमान है? उसके कपड़े उतारे। आणि त्याचा सर्वात मोठा अपमान त्याचा हा झाला की त्याचे वस्त्र काढले. प्रियो, क्या किया गया? काय केलं? उन काय सैनिकों केलं? ने उसके कपड़े उतारे, आणि त्या सैनिकांनी त्याचे वस्त्र राजा के काढले, वस्त्र पहनाकर। राजाचे वस्त्र घालून. फिर ये तो चलो कोर्ट यार्ड में हो रहा था, जो पिसुद्रीम, जो उनका कोर्ट यार्ड होता है, जहाँ टॉर्चर का जगह होता है, रोमियो टॉर्चर करते थे वहाँ। आणि रोमी लोक तिकडे लोकांना सतवत होते. तो रोमी लोगों के सामने हुआ, वहाँ सारे पुरुष ही थे, आणि रोमी लोकांच्या समोर झालं तिथे सर्व पुरुषच होते. वहाँ मजाक किया गया आणि तिथे त्याची मस्करी उडवण्यात आली. और उसको जो हमने पढ़ा बहुत कुछ हुआ। आणि आपण पाहतो की त्याच्याबरोबर खूप काही झालं. लेकिन बाद में हम देखते हैं पण नंतर आपण बघतो उसके वो वस्त्र जो पवित्र वस्त्र है, आणि त्याचे जे वस्त्र, जे पवित्र वस्त्र आहे, उसके वस्त्रों को छू कर ही तो क्या हुए थे? त्याच्या वस्त्राला स्पर्श करूनच काय झालं होतं. वो स्त्री चंगी हुई। लोग जब भी भीड़ से यीशु को छूना चाहते थे, लोग छूते थे, यीशु को छूते थे, कहीं से भी छूते थे, तो लोग चंगे होते थे। वो स्त्री के बारे में हम पढ़ते हैं, ऐसे कितने लोग चंगे हो गए थे। आणि ज्या वेळेस लोक येशू ख्रिस्ताला स्पर्श करत होते, त्याच्या कपड्याला सुद्धा स्पर्श करत होते, ते सर्व लोक बरी होत होते. कपड़ा निकालना एक सबसे बैड इंसल्ट है। आणि वस्त्र काढणं हा सर्वात वाईट अपमान आहे. अभी अकेले में निकाला, लेकिन हम देखते हैं कि जब वो क्रूस उठाकर गोलगता स्थान पर पहुंचाया गया, तब वहाँ तो बड़ी भीड़ थी, स्त्रियाँ थी, पुरुष थे, बहुत सारे लोग थे, लेकिन उन सबके सामने उसके कपड़े उतार दिए। ये सबसे बड़ा इंसल्ट। आणि इथे आपण पाहतो की एकट्यामध्ये त्याचे वस्त्र काढण्यात आले होते. पण ज्यावेळेस तो गोलगथा स्थानामध्ये गेला, ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर फिरवलं, त्यावेळेस सर्व खूप मोठा समुदाय तिथे उभा होता आणि त्या सर्वांच्या समोर येशू ख्रिस्ताचे वस्त्र काढले होते. बहुत बड़ा अपमान आणि हा खूप मोठा अपमान येशूचा झाला. लेकिन हमारे यीशु ने क्या किया? पण आपल्या येशूने काय इतना केलं? बड़ा अपमान उसके साथ हुआ। आणि एवढा मोठा अपमान त्याच्या बरोबर झाला. लूका अध्याय 23 उसके 34 में हम पढ़ते हैं। आणि लोक अध्याय 23 त्याचं 34 मध्ये आपण वाचतो. उसने कहा, तो म्हणाला, क्या कहा? कोई बोल सकता है? काय म्हणाला? कोणी सांगू शकतं का? हे पिता, इन्हें क्षमा कर, ये नहीं जानते ये क्या कर रहे हैं। जब मनुष्य नग्न था, आणि ज्यावेळेस इसलिए माणूस परमेश्वर ने उसे वस्त्र पहनाए। आणि त्याच देवाने त्याला वस्त्र घातले. वस्त्र जब हम किसी को देते हैं, ज्यावेळेस आपण कोणाला वस्त्र हम देतो, उसका मान करते हैं, आपण त्याचा मान सम्मान सन्मान करतो, त्याचा सन्मान करतो. इसलिए प्रियो, जब हम किसी के भी घर में जाते हैं, या हमारे विवाहों में, या आनंद की घड़ी में, या किसी के भी घर में जब बच्चा पैदा होता है, तो सबसे पहले कपड़े क्यों दिए जाते हैं? म्हणून ज्यावेळेस आपण कोणत्या आनंदाच्या घरामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये किंवा कोणाला मूल झाल्याच्या नंतर आपण सर्वात पहिले कपडे का देऊन जातो. पैसा देने से भी इम्पोर्टेंट है कपड़े। आणि पैशापेक्षाही जास्त मोठे आहे परमेश्वर ने मनुष्य जाति जब पाप की, तो सबसे पहले क्या किया? उनको कपड़े पहनाए। आणि ज्यावेळेस मनुष्य जातीने सर्वात पहिले पाप केलं, त्यावेळेस देवाने सर्वात पहिले त्यांना घालायला वस्त्र उनको दिले. श्राप दिया क्योंकि वो उन्होंने गलत काम किया था। आणि ठीक आहे, त्यांना श्राप जैसे दिला होता. अदन की वाटिका से बाहर निकालने से पहले उन्हें वस्त्र पहनाए कि मैं तुझे तेरे पाप को उठा दूंगा और एक दिन तुझे जरूर बचाऊंगा। आणि त्यांनी पाप केल्यामुळे त्यांना श्राप भेटला होता, पण तरी सुद्धा त्यांना एदन वाटिकेतून बाहेर काढायच्या अगोदर देवाने त्यांना घालायला वस्त्र दिले तो होते. परमेश्वर ने जिस मनुष्य को वस्त्र दिए, आणि देवांनी ज्या मनुष्याला वस्त्र दिले, वही मनुष्य ने आज प्रभु के वस्त्र निकाले, आणि त्याच माणसाने आज त्याचे वस्त्र काढलेले उसे आहे नग्न किया। आणि त्याला नग्न केलेला. उसको अंगूठा था, आणि ती काय त्याला लंगोट होती तो पूरी रीति से नग्न नहीं था। आणि तो पूर्ण रीतीने नग्न अभी होता. आजकल के लोगों को लगता है कि अंगूठे में या अंडरवेयर में खड़ा रहना कोई गलत काम नहीं है, लेकिन ये भी एक शर्म की बात है। अंडरवेयर में खड़ा रहना या भर सभा में या रोड पे खड़ा रहना,
बेडरूम में अपने बेडरूम में अंडरवेयर पर खड़े हैं या छोटा सा टॉवेल में खड़े हैं तो चल जाता है, लेकिन किसी और इंसान या औरतों के सामने आप भी पुरुष लोग हो, अभी मुझे बताइए आप करेंगे अंडरवेयर में? आप किसी के सामने जाएंगे? आपको कितना शर्म लगेगा, है ना? तो हमारे प्रभु यीशु का बहुत बड़ा अपमान हुआ सभी लोगों के सामने, इतने हजारों हजारों लोगों के सामने यीशु मसीह के कपड़े उतारकर उसका अपमान किया। आणि हजारो लोकांच्या समोर येशू ख्रिस्ताचे कपडे काढून त्याचा अपमान करण्यात लेकिन आला. यीशु ने ना रोया आणि येशू रडला नाही, ना दुख मनाया, त्याने दुःख नाही मनवलं. उसे भी हर्ट हुआ होगा कि त्याला पण वाईट वाटत असेल. 100% वो भी मनुष्य था, तो 100% माणूस होता. उसको भी भावनाएं थी, त्याला पण भावना होत्या, त्याला पण फिलिंग्स होते. लेकिन उसने अपनी भावनाओं को कंट्रोल किया पण त्याने त्याच्या भावना नियंत्रणामध्ये ठेवल्या. और उसने सबसे पहले क्षमा किया। त्याने सर्वात पहिले क्षमा केली. इसलिए प्रियो, आज के वचन के अनुसार परमेश्वर ने यही कहता है कि जब भी कोई आपका इंसल्ट करे तो यीशु के जैसा हमारा इंसल्ट नहीं हुआ है। हमारे तो कपड़े नहीं उतारे जाते, हमें तो क्या किया जाता है, कभी कभी यीशु के नाम के लिए फोटो किया जाता है, बोला जाता है या नाम रखा जाता है, या कभी कभी ऐसा कुछ लिखा जाता है, या फिर अपमानजनक ए जाड़ी, ए मोटी, ए लंबी, ए लूबी, या कुछ भी ऐसा कुछ, या किसी भी अन्य बातों में आपका इंसल्ट किया जाता है। लेकिन यीशु के जैसा नहीं किया, इतने लोगों के सामने कपड़े उतारे। तो इसीलिए प्रियो, हम भी क्या करना है, हम हमारी रॉन्ग भावनाएं हमारे अंदर आने न देकर हमें क्षमा करें, आणि आपल्याला चुकीच्या भावना न येऊन देता आपल्याला त्यांना क्षमा क्योंकि करायची. हम मसीह के फॉलोअर हैं। कारण आपण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. प्रभु ने कहा जो तुम्हारा अपमान करे, देव म्हणाला जो तुमचा अपमान करतो लोग कहते हैं जिसका भी बच्चा होता है नीचे लेके जाने का, नीचे लेके जाओ, ऐसे इतना टाइम तक अंदर नहीं बैठने का, नीचे लेके जाके शांत कराने का और फिर नीचे ऊपर लेकर आने का, क्योंकि दूसरों को भी वचन सुनने देने का। हमारे बच्चे के कारण कभी भी किसी को डिस्टर्बेंस नहीं होना चाहिए। 6 निकाला, 28 लूक निकालो, सब निकालो। लूक 6 28, लूक चैप्टर 6 28। जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हमारे हिंदी में क्या लिखा है, जो तुम्हारा अपमान करे उनके लिए तुम भी अपमान करो। क्या लिखा है, मैंने रॉन्ग पढ़ा ना, गलत पढ़ा ना, लिखा है प्रार्थना करो, और यीशु ने वही किया। आणि येशूने तेच केलं. क्या किया, जो उसने सिखाया जे त्यांनी शिकवलं वही उसने किया। तेच त्याने जो तुम्हारा अपमान करे उनके लिए प्रेयर करो। आणि जे तुमचा अपमान करतात तुम्ही त्यांच्यासाठी क्षमा करा, त्यांना क्षमा करा. अब हम पहला वचन पढ़ेंगे, आपण पहिलं वचन वाचूया. प्रोवर्ब्स 12:16। नीतिसूत्रे 12:16. प्रोवर्ब्स नीतिसूत्रे 12:16। 12:16. ये आप वचन निकालने तक प्रियो, अगर हम इब्रानियों की पुस्तक अध्याय 2 का 12 का अगर हम 3 से 5 तक पढ़ेंगे तो वहाँ लिखा है जो कुछ यीशु मसीह ने के साथ हुआ ऐसा हमारे साथ नहीं हुआ है, ऐसा वहाँ खास दिया है। इब्रिकरांचं पत्र आहे 12 त्याचं 3 ते 5 मध्ये देण्यात आलेलं आहे की जे काही येशू ख्रिस्ताबरोबर घडलेलं आहे ते यीशु आपल्या के सोबत साथ आहे. जो मुठभेड़ हुई, उसका खून बहाया गया, उसका जो अपमान हुआ, उसमें से हमारा कुछ भी नहीं हुआ। जो हमारे ऊपर बीतता है, हमारे साथ किया जाता है, उतना तो हमारा नहीं हुआ है। आणि येशूचा अपमान करण्यात आला, त्याला रक्तबंबाळ करण्यात आला, आणि जे येशू बरोबर झालेलं आहे तसं आपल्या बरोबर नाही घडलेलं. हमारा इतना बुरा अपमान नहीं हुआ। आणि इतकं वाईट आपण मुझे नाही अभी भी केलं. मालूम है, छत्तीसगढ़ में एक प्रभु का दास सेवा कर रहा था, आणि छत्तीसगडमध्ये देवाचा दास सेवा करत होता करता है, अभी भी करता है, आणि अजूनही तो करतो. जिंदा है वो फैमिली। ते जिवंत आहे म्हणून. उन्होंने मसीह का प्रचार किया बोलकर उन्हें नग्न किया, आणि त्यांनी ख्रिस्ताचा प्रचार केला म्हणून त्यांना नग्न केलं, त्याच्या बायकोला नग्न उसकी केलं, बेटी को नग्न किया, त्याच्या मुलाला नग्न और केलं, फोटोज वीडियोज निकाल आणि रहे। त्याचे फोटो आणि त्याचे व्हिडिओज काढले. तो जब उन्हें पूछा गया आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आप क्या आलं करेंगे, तुम्ही काय उन्होंने करा, हमारे प्रभु के भी कपड़े उतारे, हमारे प्रभु ने क्षमा किया, इसलिए हम भी उन्हें क्षमा करें। और उस एरिया में आज चर्च है। आणि ते म्हणाले की आमच्या येशू ख्रिस्ताचे पण कपडे काढण्यात आले आणि त्यांनी क्षमा केलं, मग आम्ही पण त्यांना क्षमा करतो, आणि आज त्या ठिकाणी देवाचं मंदिर उभं आहे. वो प्रभु के दास ने ब्लेस किया, उनके लिए प्रेयर किया। देवाच्या दासाने त्यांना
आशीर्वाद दिला, त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना केली. हाँ, और प्रभु इन्हें माफ कर. देवा यांना क्षमा कर. हमने ये जो दुख उठाया, आणि आम्ही हमने जे जो दुःख ये उचललं, अपमान उठाया, आणि आम्ही जो अपमान तेरे लिए उचललाय उठाया. आणि तुझ्यासाठी आम्ही उचललाय तेरी महिमा हो दे. आणि तुझा गौरव होऊ दे. मैंने भी वो फोटो देखा, आणि मी पण तो फोटो बघितला मुझे बहुत बुरा लगा. आणि मला खूप वाईट वाटलं. आणि त्याच्या मुलाला त्याने समोर घेतलं तेरी औरत ने आणि स्त्रीने अपने छोटे से बच्चे को अपने आगे ले लिया आणि था, आपल्या लहानशा ताकि मुलाला तिने स्वतःच्या पुढ्यात घेतला, कोई उसे देखे, कारण उसके तिला अंग कोणी कोई बघू नये, देखे. तिचं गुप्तांग कोणी बघू नये. और मैंने प्रेयर किया, आणि मी प्रार्थना केली, तेरे लिए कितना दुख होता है. बस एक प्रभु के दास की जाए. आणि देवाचा दास आणि देवाची दासी तुझ्यासाठी किती दुःख उचलत आहे. इस दुख के बदले में जो प्रतिफल देना, आणि या दुःखाच्या बदल्यात नक्की तू त्यांना प्रतिफळ दे. और तेरे लिए दुख उठाया है, तुझ्यासाठी दुःख उचलले, वहाँ जरूर तेरा कार्य होने तिथे देगा. नक्की तुझं कार्य होऊ दे. हम अगर वहाँ श्राप देंगे आणि या आपण जर तिथे श्राप दिला अपमान के बदले में कुछ गलत काम करेंगे, आणि अपमानाच्या बदल्यात आपण जर काही चुकीचं काम वहाँ केलं प्रभु का काम नहीं होता. तर तिथे देवाचं काम नाही होत. प्रभु चाहता है हम अपमान, अभी हम मसीह, हमारा अपमान होता है, आणि आपण ख्रिस्ती आहोत, आपला अपमान लोग होतो, हमारा अपमान करेंगे, लोक आपला अपमान क्योंकि करतील, प्रभु का किया है, पण देवाचा तो झाला हमारा ही भी होगा. मग आपला पण होईल. तो हमारा अपमान होता है तो हम सहमत जाने का हम प्रभु की ही नाम पर है. आणि जर आपला अपमान झाला तर आपण समजून जायचं की आपण देवाच्याच मार्गावर लेकिन होतो. इब्रानियों की पुस्तक में जैसे लिखा है ना कि जो प्रभु के साथ हुआ वैसा हमारे साथ नहीं होता है. हाँ जी. लहू लुहान या ऐसा हो जाए, ऐसा तो हमारा अपमान नहीं किया जाता है. आणि इब्रियच्या पत्रात देण्यात आलेलं आहे की जसं ख्रिस्ताचा अपमान झाला, त्याला रक्तबंबाळ करण्यात आलं, तसं आपल्या बरोबर नाही होत. तो इसीलिए हम अपमान हमारा जब कोई करता है तो हम क्षमा करने को सीखें. आणि ज्यावेळेस कोणी आपला अपमान करतो तर आपण त्यांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. इतना भी बुरा अपमान क्यों ना हो, आणि किती वाईट अपमान का नको तो भी हम असेल, क्षमा करें. तरी सुद्धा आपण क्षमा क्योंकि करायची. यही प्रभु हमें सिखाता है. कारण हेच देव आपल्याला और सिर्फ शिकवतो. सिखाया नहीं, उसने करके दिखाया. आणि फक्त त्यांनी शिकवलं नाही, पण त्यांनी ते करून उसने दाखवलं सुद्धा. पहाड़ी उपदेश में कहा जो तुम्हारा अपमान करे उनके लिए प्रेयर करो. आणि डोंगरावरील प्रवचन देत असताना प्रभू येशू म्हणाला, जे तुमचा अपमान करतात त्यांना तुम्ही क्षमा जब करा. यीशु का अपमान हो रहा था, जेव्हा येशूचा अपमान यीशु केला ने भी प्रेयर किया, इन्हें माफ कर. आणि येशूने पण प्रार्थना केली, देवा यांना क्षमा कर. मालूम हुआ, तो सिर्फ सिखाना किया भी. आणि फक्त शिकवलं नाही, पण त्यांनी केलं सुद्धा. तो इसीलिए यीशु बुद्धिमान है, प्रभु का है, और जो व्यक्ति बुद्धिमान होता है वो इस अपमान की और क्या करता है, अनदेखा कर देता. आणि येशू बुद्धिमान आहे, तो देवाचा आहे, आणि जो कोणी बुद्धिमान आहे, जो देवाचा आहे, तो या गोष्टीकडे न पाहिल्याचा. अगर उसने क्षमा नहीं की हुई थी तो आज हम यहाँ नहीं होते. आणि आज त्यांनी क्षमा केली नसती तर आज आपण इथे नसलो असतो. आज हमें मसीह को पहनाया नहीं जाता. आणि आज आपल्याला ख्रिस्ताला परिधान करण्यात आलं नसतं. उसके कपड़े उतारे गए लेकिन उसने हमें मसीह को पहनाया. आणि आज त्याचे वस्त्र काढण्यात आले म्हणून आज त्याने आपल्याला त्याचे जैसे बाइबल वस्त्र में दिले लिखा आहे. है, जिन्होंने बपतिस्मा लिया उन्होंने मसीह को पहन लिया. आणि ज्यांनी बपतिस्मा घेतला त्यांनी ख्रिस्ताला परिधान केले. सही है ना. हम सब नग्न थे, आणि आपण सगळे यीशु के कपड़े उतारे गए, आणि येशूचे वस्त्र काढण्यात आले, लेकिन यीशु ने हमें वस्त्र पहना. आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला वस्त्र आज हमारे घातले. पास मसीह के वस्त्र, आणि आज आपल्या जवळ ख्रिस्ताचे हमारी वस्त्र आहे. नग्नता छुपा दी, आणि आपली नग्नता हमारे त्याने पाप झाकली. छुपा दी, आपली पापं हमारे त्याने बुरे काम झाकली. छुपा दिए. आणि आपली वाईट कामं त्याने झाकली. तो इसीलिए प्रियो, आज भी प्रभु आपसे यही कहते हैं, अगर कभी कोई आपका अपमान करे तो आप प्रार्थना करो आणि आणि क्षमा करो. ते तुम्हाला हेच सांगतोय की कधी कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही त्यांना क्षमा करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मूर्खाची तळमळ तत्काळ कळते, शहाणा आपली लाज झाकून ठेवतो. हिंदी वाला पढ़े. ऐसा करना राजाओं के लिए पीड़ित काम, तो उसकी गति धर्म से ही खींचती रहती है. जी, प्रतिनिधि वचन 12:16. भारत भगत बुद्धि की प्राप्ति चौकी होने से क्या उत्तम है, और समझ की प्राप्ति चांदी से बढ़कर योग्य है. हाँ, मूढ़ की रीस उसी दिन प्रकट हो जाती है, परंतु चतुर अपमान को छिपा रखता है. क्या लिखा है? मूर्ख क्या करता है? अपनी मूर्खता प्रकट करता है, गुस्सा करता है, चिढ़ जाता है, बदला लेता है, बात करना छोड़ देता है, सब कुछ करता है. लेकिन जो चतुर होता है, जो बुद्धिमान होता है, वो क्या करता है? अपमान को छिपा लेता है. क्या करता है? अपमान को, जो भी अपमान, अगर आप, प्रभु चाहता है बुद्धिमान हो, प्रभु हमारा बुद्धिमान है, अगर वो उस अपमान को छिपा लिया, उसने अनदेखा किया, सह लिया, इसीलिए उसे मालूम था हमें मिला, आज हम मिले, मालूम हुआ. तो याद रखो, परमेश्वर हमें यही सिखाता है.
और भी एक वचन हम पढ़ेंगे मत्ती अध्याय 5 मत्ती अध्याय 5 उसका 9 और 10। त्याचा 9 आणि 10. मैथ्यू 5 मत्ती 5 मैथ्यू मत्ती 5 5 9 और 10। 9 आणि 10. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे, हाँ क्या लिखा है फिर से? नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे हाँ। ते धन्य. धन्य हो तुम मेरे कारण लोग तुम्हारी निंदा करे, तुम्हें सताए, तुम्हारा अपमान करे, तुम्हारे विरुद्ध में झूठ झूठ बोले, बुरी बुरी बातें बोले, तब क्या करो? लिखा है कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा. हाँ क्या करो? आनंद करो. जब तुम्हारा अपमान होता है आनंद करो, मगन हो. क्यों? कोई हमारा अपमान किया, कोणी आपला अपमान केला, ये अंधे, ये भिखारी, भिकाऱ्या, ऐसा कुछ लोग अपमान इसी रीति से करते हैं ना. आणि लोक अपमान अशाच कभी रीतीने कभी करतात. गुस्से से बात कर रागाने तुच्छ बोलून, देखकर, तुच्छ देखून, क्यों आया मेरे घर, आणि कशाला आला माझ्या घरी, या कुछ भी अन्य रीति से, आणि किंवा कोणत्याही अन्य रीतीने. किसी भी रीति से. अगर कोणत्याही आपको रीतीने. सोचो उदाहरण के तौर पर आपको एकदम 50-60 रुपए वाला सेकंड हैंड का माल का कपड़ा दिया तो आपको ऐसा लगेगा ना, नहीं देखिए 50 रुपए का कपड़ा मेरे को दिया, आणि 50 रुपयाचे कपडे मला दिले, मेरा तो अपमान किया. माझा तर अपमान केला. लेकिन यहाँ लिखा है जब कोई भी तुम्हारा ऐसा अपमान करे, तुम्हारी बुरी बातें कहे, तुम्हारी निंदा करे, तुम्हें सताए, झूठ बोले, तब आनंदित हो, मगन हो, खुश रहो. क्यों? क्योंकि आगे लिखा है इसमें स्वर्ग में तुम्हारा बड़ा प्रतिफल. आणि ज्यावेळी कोणी तुमची निंदा करतो, तुमचा छळ करतो, तुमचा अपमान करतो, त्यावेळेस देव म्हणतो की तुम्ही आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमच्यासाठी मोठं स्वर्ग में आपको प्रतिफल प्रतिफल मिलेगा. आणि स्वर्गात तुम्हाला मोठं क्योंकि आपने प्रतिफल मिळेल. अपमान सहन किया. कारण तुम्ही अपमान सहन नरक केला, सहन तुम्ही त्रास सहन केलाय, है ना. अपमान के बदले में उनका अपमान नहीं, आणि अपमानाच्या बदल्यात तुम्ही निंदा त्यांचा नाही अपमान नाही केला, त्यांची निंदा नाही केली, त्यांचा वाईटपणा नाही केला, स्वर्ग में आपको बड़ा प्रतिफल आणि म्हणून मिलेगा. स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफल और एक मिळेल. हम वचन पढ़ेंगे. अजून एक वचन आपण वाचूया. पहला पत्रस पहिला पेत्र अध्याय 3, अध्याय 3 फर्स्ट पीटर पहिला पेत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 9. त्याचं 9. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. आपको इसीलिए बुलाया गया है कि अपमान के बदले में अपमान नहीं करना, परंतु आशीष देना. इसके लिए आपको बुलाया है. तो आप ब्लेस करना है, आप उन्हें आशीष देना है. तब आपको क्या है? स्वर्ग के राज्य के आप वारिस, यानी जो आपको मिलना चाहिए. स्वर्ग के राज्य के वारिस होने के लिए अब्राहम की संतान को क्या मिलता है? जो अब्राहम का है वो आपको मिलेगा. और एक वचन पढ़ेंगे. ठीक है, इतना काफी. इसीलिए प्रियो, आज के वचन के अनुसार परमेश्वर आपको ये कहता है, अगर कोई आज के बाद आपका अपमान करे, आणि आजच्या वचनानुसार ते तुम्हाला सांगतो की आज नंतर जर कोणी तुमचा अपमान केला, हमें उनके लिए प्रार्थना, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, उनसे कड़वाहट मत, आणि कडूपणाने त्यांच्यासाठी गुस्सा भरवसा मत, राग करू उनसे नका, नाराज मत, त्यांच्याशी रागू बात नका, करना मत आणि छोड़ो, बोलणं टाकून देऊ नका, क्षमा करो. त्यांना क्षमा करा. बोलो प्रभु बोला देवा, इन्हें आशीष दे, ज्ञान दे. त्यांना आशीर्वाद दे, कारण हे मुझे धन्य बताओ, आहे. उन्होंने जिन्होंने यीशु को क्रूस पर चढ़ाया, आणि ज्या ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चिडवलं, रोमी लोगों ने आणि रोमी और लोकांनी यहूदियों ने, आणि यहूदी शास्त्री लोकांनी, फरीसियों ने, शास्त्रीयांनी फरीसी नहीं लोकांनी चढ़ाया ना, त्यांनी चढवलं, इस्राएलियों ने चढ़ाया ना. आणि इस्रायली लोकांनी हमने चढवलं, चढाया. आपण चढवलं. अभी हम तो आत्मिक रीति से बोलते हैं, ठीक है. आणि जब आपण हम आत्मिक लोग चढ़ा रहे आहे, थे, ज्यावेळेस ती लोक त्याला वो चढवत जब होते, मजाक उड़ा रहे थे, तेव्हा त्याची मस्करी उडवत उनके होते, कपड़े फाड़े, त्यांचे कपडे फाडले, दाढ़ी नोचा, थूका, उसके मुंह पर थूका, उसे घूसे मारे, सरकंडे से पीटा. मुझे बताओ उन्होंने ऐसा क्यों किया? आणि मला सांगा त्या लोकांनी असं त्याच्याबरोबर का केलं. परमेश्वर की अच्छी और हाँ क्या? वो लोग यीशु के साथ ऐसा क्यों कर रहे हैं? आणि ती लोक येशू बरोबर असं का करत होते. वो उन्हें परमेश्वर का पुत्र नहीं मानते थे, राजा नहीं मानते थे, इसीलिए. और उन्हें ज्ञान नहीं था, उन्हें ज्ञान नहीं था, अज्ञानित होते. आणि ते अज्ञानी होते, ये बात यीशु जानता था. आणि ही गोष्ट येशूला माहित होती. वो
वो क्या नहीं थे? ज्ञानी नहीं आणि थे। ते ज्ञानी नव्हते. तो जो आपका अपमान करते हैं वो ज्ञानी नहीं है। आणि जे तुमचा अपमान करतात ते ज्ञानी नाही. आप जो ज्ञानी होते जे हैं ज्ञानी असतात वो क्या करते ते हैं? काय करतात? आइए, या बैठिए, बसा, आदर देते हैं। आदर क्योंकि देते हैं। उनको मालूम है बाबा एक इंसान दूसरे इंसान को आदर देना है, रिस्पेक्ट करना है, क्योंकि सारे इंसान किसके हैं? परमेश्वर के। कारण जे ज्ञानी आहे त्यांना माहित आहे की आपल्याला त्यांना आदर द्यायचे, सन्मान द्यायचे. का? कारण का सर्व माणसं देवाचीच आहेत. ज्ञान नहीं है इसलिए ज्ञान नाहीये अपमान किया। म्हणून अपमान झाला. हाँ, मूर्ख है आणि मूर्ख आहे ते इसीलिए किया। आणि म्हणून त्यांनी अपमान केला. इसलिए यीशु मसीह ने उनको अपमान को सह लिया और श्राप नहीं दिया। अगर वो बोल सकता था इनके ही कपड़े उतर जाए, यही अंधे हो जाए, ये मर जाए, तो मरते नहीं मरते ना। लेकिन यीशु ने ऐसा नहीं किया। आणि येशूने असं नाही केलं. यीशु ने क्या किया? येशूने काय केलं? त्यांना क्षमा आज केली. भी प्रभु आपसे यही कहते आणि हैं, आज देव तुम्हाला जो आपका पण मजाक उड़ाते ते हैं, तुमची मस्करी अपमान उडवतात, करते हैं, तुमचा अपमान आपका थट्टा करतात, करते हैं, तुमची थट्टा आपकी निंदा करतात, करते हैं, तुमची निंदा आपके साथ करतात, बुरा व्यवहार तुमच्या करते हैं, बरोबर वाईट आपकी वागणूक बुराई करतात, करते हैं। तुमच्याबद्दल वाईट ज्ञान करतात. नहीं है, त्यांना ज्ञान नाहीये. मालूम हुआ? इसलिए वो करते हैं। म्हणून ती हे कामं आप करतात. तो ज्ञानी हो, तुम्ही तर ज्ञानी आहात इसीलिए आपने माफ कर आणि म्हणून तुम्ही त्यांना क्षमा करा. दिया। प्रभु आपको स्वर्ग में बड़ा प्रतिफल देव तुम्हाला स्वर्गात मोठं प्रतिफल देईल. हालेलुया। हालेलुया. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करा यही करना है। आणि हेच करा. इसके पहले जो भी किया हमारा अपमान हमने बदला लिया, गुस्सा किया, बात करना छोड़ दिया। कभी कभी हम क्या करते हैं मालूम? हम कभी कभी मसीह लोगों से कभी अगर अपमान हुआ तो हम मसीह उस व्यक्ति का गुस्सा कभी कभी हम प्रभु पर भी निकाल देते हैं। आणि याच्या पहिले आपला ज्यावेळेस अपमान झाला, आपण रागराग केला, त्यांच्याशी बोलणं टाकलं. आणि दुसरं कधी कधी काय करतात लोक, जो ख्रिस्ती लोकांचा जो राग आहे तो देवावरती पण कभी काढतात. कभी हम प्रभु पर भी गुस्सा कधी निकालते कधी देवावरती पण हैं। राग तो काढतात. हमारा गुस्सा करना रॉन्ग वे पे लेके चला जाता है। आणि आपला रागराग करणं चुकीच्या मार्गावर आपल्याला क्षमा घेऊन क्या जातं. करता है? क्षमा काय हमें करते? प्रभु की राह पर आपल्याला बनाया। देवाच्या मार्गावर बनवून ठेवते. ये हार्ड है, आणि हे कठीण आहे, बहुत हार्ड है। आणि खूप कठीण आहे. सिखाना आसान है, शिकवणं सोपं आहे, करना हार्ड है। पण करणं कठीण लेकिन आहे. एक बार कर लेंगे ना, पण एकदा जर तुम्ही केलं ना आदत हो जाएगी, तर तुम्हाला त्याची सवय लागेल. तो आपको बुरा नहीं लगेगा। मग तुम्हाला वाईट नाही वाटणार. और ये करने से सबसे बेस्ट क्या होता है मालूम? आणि हे आपकी केल्याने शांति चोरी नहीं होती। काय होतं की तुमची शांती चोरी नाही यहाँ होत. आपका जन्म जलता रहता है। सबसे अच्छी जलजल तुम्हाला होत कुछ असते. है नहीं, मेरा कुछ आदर मान है कि नहीं, आणि माझं काही आदर मान सन्मान इधर आहे की जो नाही. होता है इधर, आणि मनात जो त्रास आहे, मानसिक इधर जो जलता त्रास रहता आहे, है, आणि मनात जे जळजळ होत इधर राहते, जलता रहता है, आणि जे तुम्हाला छातीमध्ये जळत राहतं, ये बंद। आणि ये हे दर्द से जाना नहीं होता। आणि या त्रासातून तुम्हाला जावं हम लागेल. किसी और के लिए अपना लाइफ क्यों खराब करें, अपनी शांति क्यों खोए? आणि कोण दुसऱ्यांसाठी आपण आपली शांति कशाला गमवायची, स्वतःचं जीवन कशाला वाया घालवायचं. ये अज्ञानी है, आणि हे अज्ञानी आहे. इसने मैं अपमान किया, आणि म्हणून तिने माझा लेकिन अपमान इसके केला. अपमान से मुझे क्या हुआ? पण हिच्या अपमानामुळे मला काय ये तो झालं? खा रही है, आणि इथं जी खाते, रही है, जगते, पाणी पी रही है, पाणी पिते, हंस रही है, बस. सही है। और मैं आणि मी ये तो आणि इथं खुश है, आनंदित आहे. और मैं आणि मी झूल रही हूँ। झुरते आहे. बेड पे भी बटाली भी किसी आँख खुली रखकर नींद नहीं। है ना? हमारी नींद गायब, आपली झोप होऊन शांति जाते, गायब, आपली शांती गायब, इधर जलना चालू, आणि जळण दर्द, चालू, त्रास, हाँ, मन नहीं किसी में, मन नाही लागत, प्रेयर नहीं हो रहा है, प्रार्थना नाही होत आहे, देखते ही गुस्सा आ रहा है। आणि बघताच राग येतो. ये सबसे पीड़ा से उसको कुछ हो रहा है, आणि तिला नाही ये तो होत. अज्ञान में करके गई, आणि ती अज्ञानामध्ये सगळं करून गेली. लेकिन तकलीफ किसको हो रहा है? पण त्रास कोणाला होतोय? क्यों हम उठाए? आणि काय जब आपण हम त्रास बोलते हैं उचलायचा? प्रभु मैं इसको माफ कर दे, इसने ज्ञान नहीं है ना, ध्यान दे प्रभु माफ कर दे, तू भी माफ कर, मैं भी माफ कर। आणि जेव्हा आपण बोलतो की देवा त्याला ज्ञान नाहीये, मी पण क्षमा करते, तू पण तो क्षमा ये कर. जो झूरना है आणि हे जे झुरणं आहे ये निकल जाता है। ते निघून जातात. हाँ, आपको समझा? आणि तुम्हाला तो समजले? इसलिए हाँ, ये दुष्ट का प्लानिंग है। आणि एक दुष्टाची योजना आहे. कि किसी के कुछ काम करने से हम झूरते रहे, हम तकलीफ उठाते रहे। आणि हिच्या या कामामुळे आपण आतमध्ये झुरत राहावं किंवा आपल्याला आतमध्ये त्रास दर्द होत उठाए. राहावा. आपण त्रास उचलावा. इसीलिए जब यीशु ने क्षमा किया, आणि म्हणून ज्यावेळेस येशूने क्षमा केली, इसीलिए जब जी उठा, आणि जेव्हा तो जिवंत झाला, हम सबको नसीब, त्याने सगळ्यांना जवळ केलं, हम सबको कपड़ा पहना। आणि आपल्या सगळ्यांना वस्त्र घातले. मालूम ना? जो उसके साथ किया उसने हमारा कपड़ा नहीं निकाला।
आणि जे त्याच्याबरोबर झालं ते आपल्याबरोबर त्याने केलं नाही, आपले वस्त्र त्याने नाही काढले उसने हमारे साथ वैसा बिहेवियर आणि नहीं त्याने आपल्याबरोबर तशी वागणूक नाही केली. उसने क्या किया, त्याने काय केलं, जी उठने पर जिवंत सबसे झाल्यावर पहले अपने बच्चों को कपड़ा दिया. आणि सर्वात पहिले त्याने आपल्या मुलांना वस्त्र घातले. कपड़ा देना आदर है, इसलिए प्रभु ने हमको रिस्पेक्ट दी. आणि वस्त्र देणं हा एक आदर आहे आणि म्हणूनच देवाने आपल्याला आदर दिला. जी उठते ही उसने हमको कपड़ा पहना दिया. जिवंत होताच त्याने आपल्याला वस्त्र दिले ना. हम पापी है ये पापी जानते आहोत हुए, आणि हे जाणून सुद्धा हमारे बापू ने उसे क्रूस पर टंगाया ये जानते हुए भी उसने हमें पहना दिया कपड़े और हमारे बहुत सारे पाप को ढांप दिया. आणि आपल्या पापांमुळे त्याला वधस्तंभावरती लटकवण्यात आलं हे जाणून सुद्धा त्याने आपल्याला वस्त्र घातले आणि आपली सगळी पापं त्याने झाकून टाकली हमें रिस्पेक्ट, आणि त्याने आपल्याला आदर दिला. उन लोगों को रिस्पेक्ट दिया जिसने अपमान किया. आणि त्या लोकांना आदर दिला ज्या लोकांनी त्याचा अपमान केला. ये करेक्ट है, यही करो. आणि हेच तुम्ही सुद्धा कहता करा. है जो मैंने किया देव म्हणतो जे मी केलं वही करो. तेच तुम्ही सुद्धा करा. कब तक, कुठपर्यंत, जब तक यीशु आता है. आणि जोपर्यंत येशू येत नाही किंवा आपण त्याच्याजवळ पोहोचत नाही तब तक तोपर्यंत स्टार्टिंग में आपको तकलीफ होगी, सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला खूप त्रास होईल, कष्ट होईल, लेकिन करते करते जाओगे ना फिर आपसे आसानी से होगा. आणि करत गेला तर सहजरीतीने तुमच्याकडनं ते होऊन जाईल. मालूम है? आसानी से. सहजरीतीने होईल. पहली बार आपको चर्च में आने के लिए बहुत तकलीफ होगी, आणि पहिल्यांदा तुम्हाला चर्चमध्ये येण्यासाठी खूप त्रास झाला लेकिन आप आते गए. अभी कोई आपको हरा सकता है? आणि तुम्ही येत गेलात पण आता कोणी तुम्हाला अडवू शकतं का? किसी को कोई भी नहीं. अभी आप उसमें खुले हो गए तो ऐसे ही है. कोणाची एवढी हिंमत नाही तुम्हाला अडवण्याची, कारण का तुम्ही आता त्याच्यामध्ये मोकळे झालेले आहात, बनलेले आहात. स्टार्टिंग में आपको बहुत तकलीफ सुरुवातीला तुम्हाला खूप क्षमा त्रास झाला. करना भी क्षमा करणं करते जा, करत जा ऑटोमेटिकली हो जाएगा. आणि आपोआप होऊन जाईल. करते जाओ करते जाओ करते करत जा करत जा. बस ये रोज का भी काम है हमारा. आणि हे रोजचं काम आहे आपलं. प्रभु आपको आशीष देव दे. तुम्हाला आशीर्वाद तो देतो. हम खड़े हो जाएंगे तरी आपण उभं राहूया. और आपका जिन जिन लोगों ने अपमान किया उन्हें माफ करें. आणि ज्या ज्या लोकांनी तुमचा अपमान केला तुम्ही त्यांना क्षमा करा. आपको दर्द दिया, तुम्हाला त्रास आपका दिला, इंसल्ट किया, तुमचा अपमान केलाय, शायद कोई गलत भेंट आपको देकर आपका अपमान किया. शायद चुकीची भेट देऊन तुमचा अपमान केलाय, आपके पूर्वज जानते हुए भी शायद कुछ तिरस्कार करके आपका अपमान किया. आणि तुमची पूर्वज जाणून सुद्धा त्या लोकांनी तिरस्कार रीतीने तुमचा अपमान केलाय. जिन जिन्होंने आपका अपमान किया माफ करो, ज्या ज्या लोकांनी तुमचा अपमान केला त्यांना क्षमा करा. माफ करो, क्षमा करो. माफ करो. जैसे तूने मुझे माफ किया मैं भी उन्हें माफ किया. तसं देवा तू मला क्षमा केलंस, मी त्यांना क्षमा करतो. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ मेरे महान पवित्र पिता. आज के वचन के अनुसार प्रभु जो हमारा अपमान करते हैं, हमें सताते हैं, हमारी निंदा करते हैं, हमारे विरोध में बुराई करते हैं, हम तो अच्छा रहते हैं लेकिन वो हमसे बुरा करते हैं. प्रभु आज हम उन सबको क्षमा करते हैं. तुमने सिखाया है जो तुम्हारा अपमान करे उनके लिए तुम प्रेयर करो, उनकी भलाई के लिए, उनकी अच्छाई के लिए. प्रभु आज ये वचन इनके सामने रखा है, इन्होंने खाया है, इन्होंने सुना है, इन्हें ग्रहण किया, इसलिए इन्हें क्षमा का दिल है. कड़वाहट में, गुस्से में, गलबंदी में, फूट में नहीं भरे. किसी भी बात के लिए गुस्सा कर कर प्रभु तुझसे नाराज होकर तुझसे दूर नहीं जाए. इसलिए मेरे पिता इन्हें क्षमा का दिल है. ये अपने अपराधियों को माफ करते हैं. जो भी इन्हें इनका अपमान करते हैं, इन्हें ज्ञान नहीं है. वो ज्ञान नहीं इसलिए करते हैं आज इन्हें मालूम पड़ा, इसलिए ये तो ज्ञानी है, इसलिए इन्हें माफ करने के लिए क्षमा जल्दी से निकलने के लिए ऐसा लेट नहीं लगे, तुरंत निकलने की ये मेरी विनती है. सहायता करना, इन्हें तेरे हाथों में देती हूँ प्रभु. रक्षा करना, आपके चले हुए हाथों में सुरक्षित रखना. धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना प्रभु. पवित्र पिता इन्हें आशीषित करना. ये वचन यीशु का लहू लगा दो, भूलने नहीं देना.
कभी भी भूलने नहीं देना, ये हमेशा स्मरण रखने के लिए मदद करना। पवित्र वचन मैं आपसे विनती करती हूँ, इनके अंदर संचय हो जाए, और जब जब इनका अपमान होगा, जब भी कोई ये अपने बारे में सुनेगा, अपनी निगाह की इनके भीतरी से क्षमा निकालना। ये वचन पवित्र बाइबल का वचन मैं आपसे विनती करती हूँ। दया रखना, धन्यवाद देते मेरे पवित्र आत्मा, इनकी सुधि लेना सहायता यीशु के नाम से। सर्व